शिवक्रांती टीव्ही, आपली माणसं, आपल्या बातम्या, समाज मनाच्या कल्याणाच्या, हिताच्या, अन्याय अत्याचार निवारणाच्या, ज्ञान विज्ञानाच्या, युवक विद्यार्थ्यांच्या, उद्योगधंद्याच्या, शेतकरी शेतमजुराच्या, आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ही आपल्या मुलांच्या भवितव्याची आणि आपल्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे। ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या सर्वांगीण विकासाचा मार्ग ज्या जातीनिहाय जनगणनेतून जातो, त्या ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसीच्या स्वतंत्र जातनिहाय जनगणनेला प्रखर विरोध करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपलं अमूल्य मत देऊन निवडून देणार का? सावकारी करणाऱ्या उच्चवर्णीय कोमटी समाजाचा आपल्या ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या उमेदवारांना आपले अमूल्य मत देऊन निवडून देणार का? माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसीच्या नॉन क्रिमी लेयरची उत्पन्न मर्यादा वाढीसाठी विधानसभेत चर्चा सुरू असताना मर्यादा वाढीसाठी कडाडून विरोध करणाऱ्या उमेदवाराला आपलं अमूल्य मत देऊन निवडून देणार का? धनगर समाजाला 2014 मध्ये सरकार येताच मंत्रिमंडळाच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षण देणार असं आश्वासन देऊन ते आश्वासन आजपर्यंतही पूर्ण न करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपले अमूल्य मत देऊन निवडून देणार का? स्वामीनाथन आयोग लागू करून शेतमालाला उत्पादन खर्च व त्यावर 50% नफा असा हमीभाव देण्याचं आश्वासन देऊन शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपलं अमूल्य मत देऊन निवडून देणार का? ज्या उमेदवारानं फडणवीस आणि स्वतःच्या नेतृत्वात वेगळ्या विदर्भासाठी निर्धार यात्रा काढली आणि सत्तेत येताच स्वतंत्र विदर्भ राज्याचा विषय बासणात गुंडाळून ठेवला, त्या उमेदवाराला आपलं अमूल्य मत देऊन निवडून देणार का? भारताचे प्रधानमंत्री यांच्या चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारं वक्तव्य करणाऱ्या आणि संस्कृती रक्षणाचा डांगोरा पिटणाऱ्या उमेदवाराला आपलं अमूल्य मत देऊन निवडून देणार का? दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या स्विस बँकेतील काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपये आणि आता ईडीनं जप्त केलेला पैसा गरिबाच्या बँक खात्यात जमा करण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपलं अमूल्य मत देऊन निवडून देणार का? जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिका यांच्या शाळा कॉर्पोरेट कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय घेऊन गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा करून त्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपले अमूल्य मत देऊन निवडून देणार का? आपल्या हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन हिंदू धर्मातील 33 कोटी देवदेवतांच्या नावावर 33 कोटी प्रत्यक्षात न लावलेल्या वृक्षांची लागवड करून 33 कोटी रुपये कमिशन खाणाऱ्या उमेदवाराला आपलं अमूल्य मत देऊन निवडून देणार का? सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांची हक्काची जुनी पेन्शन योजना बंद करून त्यांच्या म्हातारपणीचा हक्काचा आर्थिक आधार हिरावून घेणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपलं अमूल्य मत देऊन निवडून देणार का? हिंदू धर्मियांसाठी पवित्र असणाऱ्या गायीचा राजकारणासाठी वापर करून मुस्लिम द्वेष पसरवून हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करून गोमांस निर्यात करणाऱ्या पाकिस्तानी कंपनीकडून इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून कोट्यवधींचा पक्षनिधी घेणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपलं अमूल्य मत देऊन निवडून देणार का? यूपीएससी मार्फत निवड न झालेल्या उच्चवर्णीय समाजातील मुलांना लॅटरल एंट्रीद्वारे थेट उपसचिव पदावर नियुक्ती देणाऱ्या आणि यूपीएससी परीक्षा देऊन IAS, IPS, IFS, IRS अधिकारी बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपलं अमूल्य मत देऊन निवडून देणार का? आपला प्रिय भारत देश, आपल्या देशाचे संविधान, आपली लोकशाही आणि आपल्या मुलांचे भवितव्य बर्बाद करू पाहणाऱ्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या पक्षाच्या उमेदवाराला आपलं अमूल्य मत देऊन निवडून देणार का? ओबीसी भटके विमुक्त समन्वय समिती, छत्रपती संभाजीनगर। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे। 73 87 37 7801 हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करा। बातमी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, कमेंट करा, आयकॉन बेल दाबा।